मित्रांनो नमस्कार. आपला दोस्त शैलेंद्र भांडारकर आज आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण औषधी विषयी माहिती सांगणार आहे. आणि आज माझ्यासोबत या भागातील हकीम आहेत सुखदेव भाऊ कोडापे. अनेक बिमाऱ्यावरती ते आपला जडीबुटीच्या माध्यमातून उपचार करतात. आपण त्यांच्या माध्यमातून त्यांच्याकडे एक अशी जडीबुटी की जी आपल्या परिचयाची आहे, परंतु तिचे अनेक फायदे आहेत. आणि ते आजपर्यंत त्यांनी कोणत्या कोणत्या बिमारीवर चालवलं आपण त्यांच्या तोंडातून ऐकून घेऊ, कशा पद्धतीनं ती औषधी घेतात. तर सुखदेव भाऊ नमस्कार. नमस्कार. ही जी तुमची जी औषधी आहे, ह्या औषधीचं नाव काय आहे? लाल गुंजा. लाल गुंजा. याचा जो उपयोग आहे हा तुम्हाला किती वर्षापासून माहिती आहे? मला माहिती, मी लहानसा मोठा झाल्यापासून हा. मी माझ्या वडिलापासून अच्छा चालवत आणलो. अच्छा. तर कोणत्या कोणत्या बिमारीवर ही देता तुम्ही? फक्त मी घटसर्पावर चालवलो. घटसर्प. हं. घटसर्प म्हणजे हा असा कसा आहे घटसर्प? हा घटसर्प म्हणजे नड्यात पकडून घेतो हा. आणि थुकाही नाही गिटकू देत आणि भातही नाही ना पाणीही नाही घेऊ देत. अच्छा, म्हणजे गळ्यात सुजन येते. सुजन आल्यासारखं सुजन येते. हा. तर मग याला तुम्ही कशा पद्धतीने देता? याला आम्ही जडी आणून उचलून सतण्यारी हा. त्याचा कब्बर पाणी देतो. तर त्याच्याने किती मिनिटात असा आराम होते? लवकर? बिलकुल 10-15 मिनिटात आराम झालाच पाहिजे. अच्छा, म्हणजे एवढी पॉवरफुल दवाई आहे ही. एवढी पॉवरफुल आहे. तुम्ही किती लोकांना आजपर्यंत ही औषध दिली असे? बहुत लोकांना गिनती नाही अशा लोकांना दिलो. हो का? बरेच लोक तुमच्याकडे येतात हो. हे असे जर गळ्याचा आजार वाले? हो. अच्छा, अजून याच्या व्यतिरिक्त कशावर चालवता का ती दवाई? नाही,